घरात आजारी मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आईने जी दवा आत्मविश्वासाने खेळात भाग घेत झाल्या होम मिनिस्टरच्या पहिल्या मानकरी. ही प्रेमळ घटना घडली प्रभाग क्रमांक 32 मधील यशस्वी आणि तरुण नगरसेविका सायलीताई रमेश भाऊ वांजळे शिंदे आयोजित होम मिनिस्टर भव्य लकी ड्रॉ स्पर्धेप्रसंगी. प्रभागातील तब्बल 7,000हून अधिक महिला भगिनींच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा अनोखा मनोरंजन करणारा आणि भरघोस बक्षिसांचा संगम असलेला कार्यक्रम रविवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी बेंगलोर हायवेवरील RMD कॉलेज ग्राउंडवर संपन्न झाला. सायलीताई वांजळे शिंदे यांच्यावर महिला भगिनींचं प्रेम या सोहळ्यातून दिसून आलं. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. सायली यांच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं व शुभेच्छा दिल्या. लावणी सम्राज्ञी स्वाती थोपटे यांनी सादर केलेल्या लावणीनं कार्यक्रमात रंगत आणून मनोरंजनामध्ये भर टाकली. रात्रभर नाचवायचंय काय? थांबा आजी नुसतीच नाचते. आता काय उखाना काचाची बाटली रोडवर फुटली, त्यांची सायकल पिक्चरला सुटली. रिक्षा पोचली. थांबा दादा थांबा. राजू खायचे का काजू? खायचे का राजू? राजू नाही काजू. काजू नको लाजू. नको लाजू. भाऊ नको बाजू. भाऊ नको बाजू. आय लव्ह यू टू. आधी आय लव्ह यू टू म्हणू दे. आय लव्ह यू टू नवऱ्याला जास्तच एक्साइटमेंट आहे. होम मिनिस्टरचे सादरकर्ते अभिनेता ओम यादव यांनी घेतलेले खेळ आणि कॉमेडीचा तडका देत उपस्थितांची मने जिंकली. सोबतच 20 भाग्यशाली महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून शिलाई मशीनचं वाटप यावेळी करण्यात आलं होतं. होम मिनिस्टरमध्ये जिंकणाऱ्या पहिल्या स्पर्धकाला ज्युपिटर गाडी, दुसरा क्रमांक LED टीव्ही, तिसरा क्रमांक फ्रीज, चौथा वॉशिंग मशीन, पाचवा मायक्रोवेव्ह ओव्हन या व्यतिरिक्त अनेक बक्षिसे महिला भगिनींनी जिंकली. एक से बढ़कर एक मॉडेलच वारसात बाबा. पण ते उलटी बिस्किट वाला भारी. तुम्ही काय कुस्ती खेळताय का? ज्या बाईने नवऱ्याला उचललं होतं त्या ताई इकडे या. एका वर्गात होता? नाही, वर्ग दुसरे होते. मग कसं काय जुळलं सगळं? हिची बहीण माझ्या वर्गात होती. मग बहिणी लाईन मारायची होती ना, ह्यांच्या कशाला मारली? ती मोठी बहीण होती ना मन. खरं तर कार्यक्रमासाठी आईची दवा आत्मविश्वासाने खेळात भाग घेत झाल्या आणि पावणे 5 महिला बसायला सुरुवात केली. क्रमांक कुठेतरी पावणे 5, 4:30 पासूनच महिला जेव्हा यायला लागल्या तेव्हापासूनच खूप आनंद झाला की बाबा आपला कार्यक्रम भव्य लकी ड्रॉ होणार आहे. चांगली अशी सगळ्या महिलांचा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळणार आहे. आणि आपल्या वारजेमध्ये या पट्ट्यामध्ये पहिल्यांदाच असा लकी ड्रॉ होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी केवळ महिलांसाठी आयोजित केलेला होता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रतिसाद तर येणारच होता, कारण खूपच कष्ट जात होते किंवा सगळ्या गोष्टी त्या होत होत्या. आणि जसं मी भाषणात पण आता बोलले की एखाद्या कुटुंबातली स्त्री ही त्या घरातली लक्ष्मी असते. तिच्या हाताखाली तिच्यामुळे संपूर्ण कुटुंब हे चांगल्या प्रकारे चालत असतं. ती प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याची खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काळजी घेत असते. कुठेतरी या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून तिला थोडासा वेळ हा तिच्या स्वतःच्या सुखासाठी, मनोरंजनासाठी, आनंदासाठी त्या ठिकाणी मिळावा म्हणून हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आणि लकी ड्रॉचा कार्यक्रम आपण त्यांनी आयोजित केला. आणि साधारणतः 7,000 महिला सहभागी झाल्या असतील, कारण कुपन्सच तेवढे वाटप झाले होते. आमचे सगळे संपले होते. और रादर जे येत होते त्यांना आपण असंच म्हणजे असे येऊन जाऊन म्हणजे पाहणारे तर वेगळेच होते. विथ कुपन्स हे आपण एवढं वाटप केलं होतं. आणि पहिली जे बक्षीस होतं ते ज्युपिटर गाडी होतं, दुसरं होतं ते टीव्ही होतं, तिसरं वॉशिंग मशीन, फ्रीज,
N1 असे बक्षीस होते आणि लकी ड्रॉ काढला होता. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की शिलाई मशीन, पैठणी किंवा हे ज्या गोष्टी आहेत या मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की बाबा ते 1 वर्ष वापरेल, 2 वर्ष वापरेल, त्याचं काम संपून जाईल. पण कुठेतरी आपण शिलाई मशीन त्या ठिकाणी दिली जेणेकरून ज्या पण महिलेला लागेल कमीत कमी ती शिलाई मशीन समोर बघून तरी तिची आवड त्याच्यामध्ये निर्माण, तिच्या उपजीविकेचं साधन त्या ठिकाणी कुठेतरी तयार होईल. म्हणून ती आपण शिलाई मशीन आणली. त्याला स्वतःला काहीतरी बनायचं. ही जेव्हा भावना घेऊन आपण कुठेतरी गोष्ट करतो ना, तर त्याला परमेश्वराचा सक्सेस देतोच. माझ्या मनामध्ये एकही टक्का राजकारण नाहीये आणि एकही टक्का की विरोधक येतंय, ह्याला पाडायचंय, त्याला पाडायचंय, काही नाही. कॉम्पिटिशन आहे, विरोधक तर येणारच आहेत. 1 येतील, 2 येतील, 5 येतील, 6 येतील, त्याची मी काही चिंता नाही केली. पण मला प्रत्येकन शेवटच्या मतदारापर्यंत त्या ठिकाणी पोहोचायचंय आणि मला निवडून यायचंय, मला समाजाची सेवा करायची, मला माझं प्लस माझ्या वडिलांचं नाव त्या ठिकाणी करायचंय. आणि ज्या वेळेस आपण आपल्या आई वडिलांचं नाव त्या ठिकाणी करायचं ही भावना घेऊन राजकारणामध्ये उतरतो किंवा कुठल्या पण गोष्टीमध्ये उतरतो, तेव्हा परमेश्वर आई जगदंबा हे त्या गोष्टीला सक्सेसच देते. अशा रोजच्या धकाधकीतनं रोज दुनिया भांडी करण्याची या सगळ्या धकाधकीतनं काहीतरी कुठंतरी स्टेज मिळतं आणि स्वतःचं मन मोकळं ते आज मी येताना मागाशी मुलाला माझ्या 105 ताप होता, असं वाटायचं एक पण म्हणायचं नको जायला मुंबईकडे. एका बाजूला जबाबदारी आणि एका बाजूला मला आणि खरंच आज स्वामींच्या कृपेने आहे त्याची इच्छा होती मला. त्या म्हटलं गाडी घेऊन ये, त्याची इच्छा खरंच मला आज गाडी मिळाली. खूप 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 अभिमान, म्हणजे स्वतःलाच असं म्हणजे खूप फिलिंग मस्त येते, काही सांगू शकत नाही मी त्याच्या. सायलीताई ऑफिस मध्येच परवा गेले ते असंच ड्युटीवरनं सुटले संध्याकाळी आणि म्हटलं की नाही का जाऊन भेटावं त्यांना आणि विचारावं की हे मिळेल का, तिकीट मिळेल का, कूपन मिळेल का. तर ते म्हटले या मुली घेऊन, त्या मी स्वतःनीच बसल्या होत्या. मी त्यांना म्हटलं त्या आम्ही लिहिते ते कूपन घेतलं मी त्यांच्याकडनं. आमच्या बिल्डिंगमधल्या बायकांचं वोटिंग कोणच नाही. 4 बायकांनी माझ्या केला लिहून काही नाही भेटलं तरी बघू आपण काहीतरी मिळेल असं नाही का. पण आज मला अनपेक्षितपणे हे सगळं अनपेक्षित आहे सगळं. आमच्या भागामध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत करतात त्यांनी हा महिलांसाठी कार्यक्रम ठेवला. खूप छान पद्धतीने महिला पण सहभागी झाल्या आणि छान वाटलं नंबर आला आणि सगळ्यांनी स्पोर्टिंगली सगळं छान खेळ पार पडले. आनंद आहे.